श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, जाऊबाई आणि प्रिया बोलत असतात. जाऊबाई म्हणतात, प्रिया, शनिवारी रितेश दादांना आणि यांना सुट्टी आहे, तर कुठे बाहेर जायचं का प्लॅन करायचा का? प्रिया, चालेल ना ताई, माझं काही नाही, मी फ्री आहे व माझा काही प्लॅन पण नाही. पण पण यांना विचारावं लागेल, यांचा काही प्लॅन तर नाही ना? जाऊबाई, हो हो चालेल ना. तू रितेश दादांना विचार तसं, मी यांना विचारते. ओके. प्रिया मान हलून हो म्हणते. आता पुढे दोघांचे जेवण होतात. किचन आवरून झाल्यावर जाऊबाई म्हणतात, चल आपण आज मूव्ही बघूयात, चालेल का? प्रिया, हो चालेल ना. जाऊबाई हातात रिमोट घेतात आणि प्रियाला म्हणतात, कोणता लावू ग मूव्ही? प्रिया, लावा ना, तुम्हाला जो आवडेल तो लावा. जाऊबाई टायगर श्रॉफचा हिरोपंती मूव्ही लावतात. दोघे जणी मूव्ही पाहू लागतात. मूव्हीच्या इमोशनल सीन मध्ये प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती नाक ओढू लागते. तिचा नाक ओढण्याचा आवाज जाऊबाईंना ऐकू जातो आणि जाऊबाई तिच्याकडे बघतात. प्रियाच्या गालावरील अश्रू पाहून त्या तिच्या खांद्यावर हात ठेवतात. जाऊबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवताच प्रिया विचारचक्रातून बाहेर येते आणि पटकन डोळे पुसते आणि जाऊबाईंकडे पाहू लागते. जाऊबाई, काय ग प्रिया, इमोशनल झालीस का? प्रिया कधी हो कधी नाही, कधी हो कधी नाही मध्ये मान हलवते. तिला असं करताना पाहून जाऊबाई म्हणतात, बी स्ट्रॉंग डिअर, इतकं इमोशनल नाही राहायचं ग. प्रिया मान हलून हो म्हणते. जाऊबाई घड्याळाकडे पाहतात आणि म्हणतात, हा घे रिमोट, तू बघ मूवी, मी छोटूला घेऊन येते. ओके. प्रिया, नाही नको, तुम्ही फ्री झाला की मग पुढचा मूवी बघूयात. जाऊबाई, ओके, जशी तुझी इच्छा. असं म्हणून त्या पटकन घराबाहेर पडतात आणि 15 मिनिटांनी छोटूला घेऊन परत येतात. छोटूचा सर्व खाऊ पिऊ झाल्यावर जाऊबाई छोटूला घेऊन झोपण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये जातात. प्रिया पण तिच्या रूम मध्ये जाते आणि बेडवर बसून मोबाईल मधले दीचे फोटो पाहू लागते. दीच्या लग्नात प्रियाचे पप्पा प्रियाला घेऊन गेले नव्हते, म्हणून ती निरखून निरखून ते फोटो पाहू लागते. दी खूप छान दिसत असते. जिजू पण खूप छान दिसत असतात. मेड फॉर इच अदर असा जोडा दिसतो त्यांचा. लग्न खूप साध्या पद्धतीने झालेलं असतं. दीने जास्त मेकअप पण केलेला नसतो. दीची साडी पण खूप सिंपल असते. असेच फोटो पाहता पाहता प्रिया झोपून जाते. सायंकाळी 6 वाजता जाऊबाई प्रियाला आवाज देतात. प्रिया त्यांच्या आवाजाने उठते. जाऊबाई, प्रिया, प्रिया. प्रिया आळस देत बाहेर येते आणि म्हणते, आले आले. प्रिया फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. जाऊबाई चहा गाळतात. प्रिया, ताई, मी ठेवला असता ना चहा. जाऊबाई, असू दे ग, कधीतरी तू पण आयता चहा घे की. प्रिया त्यांच्याकडे पाहून स्माइल करते. दोघे जणी हॉलमध्ये बसून चहा पिऊ लागतात. प्रिया, छोटू झोपला आहे का अजून? जाऊबाई, हो ना, तो झोपला आहे तोपर्यंत आपण स्वयंपाक करून घ्यायचा का? प्रिया मान हलून हो म्हणते. दोघींचा चहा संपताच दोघे स्वयंपाक करायला लागतात. अर्धा तासात स्वयंपाक होतो आणि जाऊबाई छोटूला घेऊन गार्डन मध्ये जातात. प्रिया सायंकाळचा देवासमोर दिवा लावते आणि देवाला प्रार्थना करते. दीचा तिच्या मेसेजला रिप्लाय येऊ दे. दुसरं काही नको देवा, माझ्या दी बरोबर माझा कॉन्टॅक्ट होऊ दे. असं बोलून ती देवाला मनोभावे हात जोडते. इतक्यात तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं. ती चेक करते तर तर दीचा रिप्लाय आलेला असतो तिच्या मेसेजला. ती लगेच तो मेसेज ओपन करते आणि वाचू लागते. हाय प्रिया, मी मजेत आहे, तू कशी आहेस? हो, देते ना मी तुला माझा नंबर. खाली नंबर दिलेला असतो. हा माझा नंबर आहे, नक्की कॉल कर हा. मी तुझ्या फोनची वाट पाहत आहे. मला पण तुझी खूप आठवण येते ग. मेसेज वाचून प्रिया समोरून उठून आनंदाने उडी मारते आणि थोडी नाचतेही. परत देवासमोर हात जोडते आणि देवाचे आभार मानते. प्रिया लगेच हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसते आणि दीला रिप्लाय करते. दी, मी तुला उद्या सकाळी कॉल करते. बाय, मिस यू सो मच डिअर. इतक्यात दारावरची बेल वाजते. प्रिया दार उघडते. आज रितेश एकटाच थोडा लवकर आलेला असतो. प्रिया त्याला छानशी गोड स्माइल देते. तो पण तिच्याकडे पाहून स्माइल करतो. रितेश सोफ्यावर बसतो. प्रिया लगेच त्याच्यासाठी किचन मधून पाणी घेऊन येते आणि त्याला देते. रितेश पाणी पितो. प्रिया, अहो,
चहा ठेवू का तुमच्यासाठी? रितेश, स्वयंपाक झाला आहे का? प्रिया मान हलून हो म्हणते. रितेश, नको मग, जेवणच करूयात. प्रिया, ओके. मग काल सारखं निंबू पाणी बनवू का? रितेश, हो हो, चालेल चालेल, बनव निंबू पाणी. थांब थांब, दादाला कॉल करून विचारतो, तो पण घेणार का निंबू पाणी म्हणून. प्रिया परत मान हलून हो म्हणते. रितेश दादाला कॉल करतो. हॅलो दादा. दादा बोलतो, हा बोल ना. रितेश, तुला किती वेळ आहे अजून घरी येण्यासाठी? दादा, का रे, असं का विचारतो आहेस? रितेश, मी पोहोचलो घरी. प्रिया निंबू पाणी बनवत होती, म्हटलं मग तुझ्यासाठी पण बनवायला सांगू का? दादा, अरे नको नको, मला घरी यायला उशीर होईल. तुम्ही घ्या निंबू पाणी, मी दुसरं निंबू पाणी घेतो आहे. रितेश, ओके, तू दुसरं निंबू पाणी घेतो आहेस. रितेश प्रियाला खुणवतो की फक्त रितेशसाठीच निंबू पाणी बनव. प्रिया मान हलून हो म्हणते आणि किचन मध्ये जाते. रितेश फोनवर, दादा, मग तू घरी जेवायला आहेस की नाही? दादा, नाही नाही, मी इकडेच जेवण करेल, तुम्ही जेवून घ्या. रितेश, ओके ओके. मग वहिनींना माहिती आहे का तुझ्या ह्या वेगळ्या निंबू पाणी बद्दल? दादा, अरे नाही ना, प्लीज प्लीज ब्रदर, सांभाळून घे ना आजच्या दिवस. रितेश, ओके, घेतो सांभाळून, पण मला काय मिळेल मग? दादा, आता तुला काय देऊ? तुझ्यासाठी पण घेऊन येऊ का वेगळं निंबू पाणी? रितेश, तुला तर माहिती आहे मी पीत नाही. दादा, मग काय हवं तुला? रितेश, आता काही नको, वेळ आली की सांगेल, पेंडिंग असू दे हा. दादा, ओके बॉस. रितेश, चल बाय, ठेवतो मी फोन. दादा, बाय बाय. रितेश फोन ठेवतो आणि मोबाईल बघत सोफ्यावर बसतो. त्याला गाणं गुणगुणण्याचा आवाज येतो. तो जरा टक लावून ऐकतो तर प्रिया किचन मध्ये निंबू पाणी बनवता बनवता गाणं गात असते. ती खूप खुश असते, म्हणून ती तिचा आनंद गाणं गाऊन व्यक्त करत असते. तो हळूच उठतो आणि किचन मध्ये जातो. प्रिया अजूनही गाणं गुणगुणत असते. तो हळूच जातो आणि तिला मागून मिठीत घेतो आणि तिच्या मानेवर किस करतो. रितेशने तिला अचानक मिठीत घेतल्यामुळे तर ती जरा आधी घाबरते. ती घट्ट डोळे मिटून घेते. तिच्या सर्वांगावर काटा येतो आणि मानेवरच्या किसमुळे तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात. तिच्या पाठीला त्याची भारदस्त छाती जाणवत असते. त्याचे दणकट हात तिच्या पोटावर असतात. ती कशीबशी स्वतःला सावरते. रितेशने पाठीमागून मिठीत घेतल्यामुळे तिचे केस त्याच्या नाकाजवळ असतात. आजच तिने शॅम्पूने केस धुतलेले असल्यामुळे तिच्या केसांचा मंद असा वास रितेशला वेड लावत असतो. तो तिच्या केसांवर पण किस करतो. आता प्रियेच्या पोटात गोळा येतो. ती निंबू पाणी बनवत असते म्हणून तिच्या हातात चमचा असतो. तो तिच्या हातातून सुटतो आणि खाली पडतो. रितेश त्या आवाजाने भानावर येतो आणि प्रियाला अजून घट्ट मिठीत घेत म्हणतो, आज मॅडम खूप खुश दिसत आहे. काही विशेष आहे का आज? त्याचं बोलणं ऐकून प्रियाच्या छातीत धडधड होते. प्रियाला कळत नसतं रितेशजींना दी बद्दल सांगावं की नाही. ती विचार करू लागते. इतक्यात रितेश तिच्या गालावर किस करतो. त्यामुळे ती अजून जास्त गडबडते. तिला असं चक्रात हरवलेलं पाहून रितेश म्हणतो, प्रिया, कुठे हरवलीस ग? रितेशच्या आवाजाने ती भानावर येते आणि काही नाही असं मान हलवून हो म्हणते. ती काही नाही म्हणताच तिच्या कानातले झुमके हलतात आणि त्यांचा स्पर्श रितेशच्या गालांना होतो. ते पाहून रितेश अजून जास्त प्रियाकडे आकर्षला जातो. रितेश प्रियाच्या झुमक्यांवर किस करतो. तेव्हा त्याचे श्वास प्रियाला तिच्या कानांवर जाणवतात आणि प्रियाच्या सर्वांगावर गोड शहारे येतात. इतक्यात दारावरची बेल वाजते. प्रिया लगेच रितेशला दूर ढकलू लागते, पण त्याच्या शक्तीपुढे तिचा निभाव लागत नाही. प्रिया हळूच पुटपुटते, सोडा ना, दारावरची बेल वाजते आहे, दार उघडायचे आहे मला. रितेश तिला घट्ट मिठीमध्ये घेत असतो. तुला सोडू वाटत नाही ग, असंच तू माझ्या मिठीत राहावं असं वाटत आहे. रितेशचं बोलणं ऐकून प्रिया लाजते. तिचे गाल गुलाबी होतात. परत दारावरची बेल वाजते. प्रिया, दाराची बेल वाजते आहे, कोणीतरी आला आहे, प्लीज सोडा ना. रितेश हळूच त्याच्या मिठीची पकड सैल करतो. प्रिया लगेच रितेशला थोडं ढकलते आणि पळत दार उघडायला जाते.
तिचं असं वागणं पाहून रितेश गालातल्या गालात हसतो आणि किचन मधून बाहेर येऊन त्याच्या रूम मध्ये जातो. प्रिया दार उघडते तर जाऊबाई असतात. जाऊबाई, काय ग प्रिया, इतका वेळ का लागला दार उघडायला? प्रिया पळत आल्यामुळे तिचा थोडा श्वास फुललेला असतो, म्हणून तिला उत्तर द्यायला थोडा वेळ लागतो. आणि जाऊबाई रितेशला रूम मध्ये जाताना पाहून घेतात. ते पाहून जाऊबाई, असू दे असू दे, नको सांगू काही. तुला दम लागला ना, आणि मला समजलं बर का, तुला का उशीर झाला दार उघडायला ते. असं बोलत जाऊबाई प्रियाला डोळा मारतात. ते पाहून प्रिया लाजून गोरी मोरी होते. जाऊबाई प्रियाला लाजताना पाहून त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतात. त्या पण नवीन लग्न झालं तेव्हा अशाच लाजून गोऱ्या मोऱ्या व्हायच्या. जाऊबाई, रितेश दादा एकटेच आले का? आमचे हे नाही आलेत का? प्रिया, हो, हे एकटेच आलेत, दादा नाही आलेत. जाऊबाई, आज त्यांना इतकं लेट का झालं? काय झालं असेल? थांब, मी फोन लावते. किती वेळ लागेल ते विचारते, म्हणजे आपल्याला जेवायला बसता येईल. प्रिया मान हलवून हो म्हणते. जाऊबाई दादाला कॉल करतात, पण दादा काही फोन उचलत नाही. रितेश फ्रेश होऊन कपडे बदलून हॉलमध्ये येतो आणि वहिनींना पाहून बोलतो. रितेश, वहिनी, दादा जेवणासाठी नाही येणार आहे. वहिनी म्हणजे जाऊबाई, का नाही येणार? मी कॉल करते आहे तर उचलत पण नाही माझा फोन. रितेश, दादाचे नागपूरचे क्लायंट कंपनीमध्ये आले आहेत, तर त्यांच्यासोबत डिनरसाठी दादा कंपनीमध्ये थांबला आहे. क्लायंट आहेत म्हणून तो फोन पण रिसीव्ह नाही करू शकणार, असं बोलला होता तो मला. वहिनी, ओके, पण आम्ही त्यांच्यासाठी पण जेवण बनवलं होतं, ते आता काय करायचं? रितेश, चला आपण जेवून घेऊयात. वहिनी, बरं बरं. ते तिघं जेवायला बसतात. दादा नाही जेवणासाठी म्हणून जाऊबाई जरा नाराज असतात. ते शांतपणे जेवण करतात. रितेश छोटू बरोबर गप्पा करत जेवण करत असतो. तिघांची जेवण होतात आणि रितेश उद्या ड्युटी म्हणून झोपायला रूम मध्ये निघून जातो. प्रिया आणि जाऊबाई किचन आवरतात. जाऊबाईचं आज लक्षच नसतं कामात. छोटू रडायला लागतो, म्हणून त्या प्रियाला उरलेलं आवरायला सांगून हॉलमध्ये जातात. प्रिया किचन आवरून हॉलमध्ये येते तर छोटू टीव्ही पाहत असतो आणि जाऊबाई कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून गेलेल्या असतात. प्रिया जाऊबाईंच्या खांद्यावर हात ठेवते, तसं जाऊबाई त्यांच्या विचारचक्रातून बाहेर येते आणि म्हणते, बोल ना प्रिया, काय म्हणतेस? प्रिया, ताई काय झालं तुम्हाला? तुम्ही खूप उदास दिसत आहात. जाऊबाई, काही नाही ग, छोटू फार त्रास देतो म्हणून जरा थकले आहे ग. प्रिया, खोटं बोलत आहात ना तुम्ही माझ्याशी? जाऊबाई, नाही ग, तसं काही नाही. मला ना यांचं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही. प्रिया, दादांचं टेन्शन आलं तुम्हाला? जाऊबाई, हो, आज ते घरी जेवले नाही ना, म्हणजे नक्कीच ड्रिंक करण्यासाठी ते सर्व गेले असतील. मी पुण्याला आल्यापासून बघते आहे, 7 महिने झाले इथे येऊन. आता यांना कुणाचा धाक नाही राहिला. जेव्हा वाटलं तेव्हा ड्रिंक करतात. मुंबईला असताना आई बाप्पांना घाबरून ड्रिंक करायचे नाही, पण इथे कसली रोकटोक नाही ना, मग काही विचारायलाच नाही नको. प्रिया, ओके, मग यांना सांगून बघा, तुमच्या भावाला समजावा असं सांगा त्यांना. जाऊबाई, तू बरोबर बोलते आहेस. रितेश दादांना सांगते यांना समजवायला. प्रिया, जाऊबाई, रितेश दादा आता झोपले असतील, उद्या ड्युटी आहे ना, परवा सुट्टी आहे तेव्हा सांगते, ओके? प्रिया, हो हो, चालेल चालेल. जाऊबाई, झोप तू आता, मला हे येईपर्यंत जागं राहावंच लागेल ग. प्रिया, बरं चालेल. प्रिया पाण्याची बॉटल भरून तिच्या रूम मध्ये जाते. रितेश नेहमीप्रमाणे झोपी गेलेला असतो. प्रिया पण बेडवर आडवी होते, पण दुपारी झोप काढल्यामुळे तिला झोप येत नसते. ती उठून खिडकीजवळ जाते. आकाशात नितळ चांदणं पडलेलं असतं. उद्या पौर्णिमा असल्यामुळे चंद्र जवळपास गोल असतो. लख्ख प्रकाशत असतो तो पण. असा सुंदर देखावा पाहून प्रिया खूप आनंदी होते आणि तोच अचानक बेडवर झोपलेल्या रितेशकडे तिचं लक्ष जातं आणि तिचं मन कुठेतरी हरवतं. बॅकग्राऊंडला गाणं वाजू लागतं. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. दारावरची बेल वाजते आणि प्रिया विचारचक्रातून बाहेर येते. ती विचार करते, दाराची बेल वाजली म्हणजे नक्कीच दादा आले असतील. ताई उघडतील दार असा विचार करून ती परत खिडकीमधून बाहेर पाहू लागते. मस्त गार वारा सुटला होता.
तिच्या अंगाला तो स्पर्शत होता आणि तिच्या सर्वांगावर काटा येत होता, तरी ती खिडकीमध्येच उभी होती. तिला हॉलमधून अचानक जाऊबाईंचा जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती जरा घाबरली. ती रूमच्या दरवाजाकडे गेली आणि दार उघडणार इतक्यात तिला जाऊबाईच्या रूमचा दरवाजा जोरात आपटण्याचा आवाज आला आणि तिच्या छातीत धडधड झालं. ती मागे फिरली आणि बेडच्या एका कोपऱ्याला येऊन बसली. तिला कळत नव्हतं काय करावं. दार आपटण्याच्या आवाजाने रितेशची पण झोपमोड झाली. त्याची झोपेत चुळबुळ सुरू झाली. प्रियाने ते पाहिलं आणि तिला वाटलं की रितेशला सांगावं, म्हणून तिने त्याच्या खांद्याला हात लावला. रितेश जागा होता म्हणून लगेच तो प्रियाकडे पाहून डोळ्यानेच खुनवून म्हणाला, काय? प्रिया, ते ते बाहेर हॉलमध्ये. प्रियाची हिंमत होत नव्हती पटपट बोलायची. रितेशची झोपमोड झाली म्हणून तो जरा वैतागून म्हणाला, काय आहे बाहेर? स्पष्ट काय ते बोल. त्याला चिडलेला पाहून प्रिया घाबरली आणि काही नाही असं म्हणत मान हलवली. रितेश, तू बसली का आहेस मग? झोप की. प्रिया लगेच मान हलवून हो म्हणाली आणि बेडच्या एका कोपऱ्याला झोपली. रितेशची झोपमोड झाली होती. तो उठतो आणि वॉशरूम मध्ये जातो. रितेशला वॉशरूम मध्ये गेलेला पाहून प्रिया परत उठून बसते. काय होईल पुढे? प्रिया रितेशला दी बद्दल सांगेल का? दादा आणि जाऊबाईचं नक्की काय झालं? प्रिया जाऊबाईला मदत कशी करेल? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.